ठिकाणी याचं धावतं विश्लेषण करण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोये. हॅलो, मॅच लावते सुरुवात. पण यावेळेस वैभव धूम मला या ठिकाणी जॉईन होतात. थँक्यू वैभव, तुमचं देखील. त्याचनंतर रुपेश दांडेकर पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चितच पाहायला मिळत आहेत. मॅच लावते सुरुवात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक वरती अजय सालकर अँड नाईन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिला तर सागर. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. विकास वलवी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या एक न मात्र उलटॉस डिलिव्हरी यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका होता. सागरचा एक सिंगल धाव पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळेस मी बॅटची इनरेज रोहित शर्मा या ठिकाणी आपण पाहिलं तर आउट होते. 45 नावाची जर्सी परिधान केलेला खेळाडू म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिला अजय सालकर आउट होतोय. काय म्हणशील जयेश? त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. मी तर म्हणेन की थोडंसं नियंत्रणामध्ये क्रिकेट खेळायला हवं आहे, कारण की घाई करून फायदा नाही आहे. किशोर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत आणि त्यांच्यासाठी हर्षद लागत यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपये, म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 200. डेफिनेटली काय बात आहे. किशोरसाठी पारितोषिक असेल. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग जय भवानी वंगणपाडा टीम त्यांच्यासाठी सुद्धा मला वाटतं नक्कीच त्यांचे समर्थक होते, त्यांच्याकडून पारितोषिक लागली होती. आणि काय कमालीचा परफॉर्मन्स वंगणपाडा टीमने दिले, परंतु किशोरसाठी 200 असतील प्रति षटकासाठी. हो हो, यावेळेला मात्र आपण थोडासा दुविधा परिस्थितीमध्ये आला. जो 30-8च्या घेरामधला खेळाडू होता ना, नक्कीच आपण पाहू शकतोय टायमिंग तितका चांगला आहे, परंतु जिथेच आपण पाहू शकतोय की आता स्ट्राईक एंडकडे 18 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला खेळाडू, म्हणजे 18 क्रमांकाची जर्सी आपण पाहिली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतासाठी तर विराट कोहलीची आठवण होतीये. हो, परंतु इथले पाहतोय इनर एज होती, फुटवर्कचा वापर केला चेंडूला. अगदी मुकेशनं मात्र आपण पाहिलंय चेंडूला स्टॉप केलाय. कारण की डिझोनमध्ये आपण गेलो असतो तर 2 मिळाले असत्या, परंतु डिझोनच्या आधीच थांबवलंय तर 1च मिळाली. मित्र म्हणजे चांगली फिल्डिंग. शेवटचा बॉल तेव्हा बॉलिंग ट्रॅकवर धीमा टाकलाय, मिश्रण केलंय, परंतु गॅप मध्ये चेंडू थांबणार नाही. एका टप्प्याने बाउंड्रीला क्लिअर करणारा फाटका पाहायला मिळाला. शानदार हा चौकार. धावफळक वेग बघडतोय. धावफळक मात्र भरट घेत असताना पोहोचतोय ते म्हणजे 8च्या घरामध्ये. धन्यवाद धन्यवाद इझी इथे पाहिली आपण तर मग पहिले षटक फिनिश झालंय. सगळ्या काही आपण पाहिलं तर जबाबदाऱ्या असतील. पाहू शकतो आता बॉलिंग ट्रॅकवर येतील. ध्रुव बॉलिंग ट्रॅकवर आलेत, परंतु त्याचं स्वागत मात्र केलंय. काय धूम धडाक्यात, क्या बात आहे. षटकार
इथे इथे पाहिला आणखीन एक मोठा धमाका. क्या बात आहे. फटकेबाजी दमदार आहे. दमदार नाही शानदार आहे. आणखीन एक षटकार आहे. धन्यवाद धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर मग आतिषबाजी होताना पाहायला मिळते. बॅटिंग चांगली होताना पाहायला मिळते. ज्या अनुषंगानं आपण पाहिली आहे वाघोबा प्रसन्न पण पाहिलं तर बावगल टीम नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस थोडासा लाईन मध्ये बदल केला परंतु फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. मिळणार नाही माफी. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. बड़े सवाल आ रहे कि 18 नंबर की जो जर्सी पहने खिलाड़ी, लेकिन उनके लिए मैं बताना चाहूँगा कि उन्होंने अपना विराट कोहली का नंबर जो ले लिया है लेकिन वो खेल अपने तरीके से खेल रहे हैं क्योंकि उनकी ताकत है और उन ताकत पे अब फोकस कर रहे हैं, उसी तरीके का परफॉर्मेंस कर रहे हैं और अपनी टीम का फायदे का प्रयास कर रहे हैं क्योंकि यहाँ पे टीम का फायदा बहुत हो चुका है. रन संख्या हो चुकी है 24 रन. ऑन साईडला मात्र खेळला फटका हा मिसफील्ड झाले. मिसफील्ड मात्र आपण पाहिली होताना पाहायला मिळते आणि नक्कीच त्याच्यामुळे चौकार पाहायला मिळते. मंगलमूर्ती नागले टीम आउटफील्डमध्ये भरपूर काही मिस्टेक करताना पाहायला मिळते आणि त्याचा प्रत्यय भोगावा लागतोय. आणि मोबदला जवळजवळ पाहिला तर तब्बल आपण पाहिला सध्या तरी आपण पाहिला 28 धावा. इथेच आपण पाहिला तर ज्याप्रमाणे धाव फळकावर आहे 28 धावा आणि चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये झाली आहे विजय, कारण की षटकार 2-2 चौकार आणि ज्याप्रमाणे मग वाघोबा प्रसन्न टीम आपण पाहिली आहे तर आज ज्या अंदाजाने आणि त्या ढंगाने खेळताना पाहायला मिळते कमालीचं परफॉर्मन्स हे जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू डीजे. डेफिनेटली किशोर आहेत त्यांच्यासाठी प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु ते षटकार ठोकण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतील. ते पाहिला पण तर तिसऱ्या क्रमांकाला सुरुवात झाली आहे षटकाला. यज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती ते आले. ते यज्ञेश वळवी ध्रुव मात्र आपण पाहिले चांगले गोलंदाज होते, त्यांना मार पडला त्या ओव्हरमध्ये आणि जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या तब्बल 20 धावा आणि मोमेंटम पहा कसं वळवलं वाघोबा प्रसन्न भाऊकल टीम. आणि सागरचं या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, परंतु किशोर त्यांच्या खेळीसाठी म्हणजे प्रति षटकारासाठी ओ हो चांगली फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथे आपण पाहिलं पण तर जवळजवळ
धावा मात्र 2 वेळा. यावेळेस आपण पाहिलं तर जवळजवळ चेंडू पाहावा लागेल कोणत्या दिशेनं आहे. तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू वळतोय आणि त्यामुळेच एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. ह्या धावांवर थोडासा आळा घालावा लागेल, कारण की इथून जर परिस्थितीवर थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे ना, तर मग इथून चांगली बॉलिंग करावी लागेल. हरकत नाही. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा गेल्यात, परंतु जर तिथून आपण पाहिलं की अशा चुका करत राहिला तर मग ती परिस्थिती आणखीन मग बिकट होईल आपल्यासाठी. मंगलमूर्ती नागली टीम, जी टीम आपण पाहिली आहे तर मागील काही पर्व, मागील काही काळ त्यांचा ओळखला ना, तर मग एक स्ट्रॉंग म्हणजे जवळजवळ मग बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आणि मग बॅटिंग युनिट स्ट्रॉंग. परंतु यावेळेला यंग ब्रिगेड म्हणजे यंगस्टरवर जास्त फोकस केला. यंगस्टरमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इन्व्हेस्ट केला आणि यंगस्टरने मात्र आपण पाहिलं तर प्रभावित केले सुद्धा आहे. परंतु या मॅचमध्ये आणि नवीन स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना मग प्रभावशाली कामगिरी करण्याची जबाबदारी असते. परंतु सध्या तरी प्रभावशाली खेळ हा वाघोबा प्रसन्न भावकल या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. हो 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 हो, वडा बॉल, क्या बात आहे. सुंदर आणि देखणा अप्रतिम यॉर्करचा मारा मात्र केलाय. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक ज्याप्रमाणे यंगस्टर गोलंदाजानं तर नक्कीच पाहणी करावी लागेल की अशा बॉलची, कारण की जेव्हा जेव्हा आपल्याला गरज असते ना तर कशा चेंडूची तर अशा चेंडूची. आणि नक्कीच तो चेंडू मात्र आपण पाहिला अप्रतिम पाहायला मिळाला होता, एक उत्तम पाहायला मिळाला. चला पुढील बॉल मात्र आपण पाहतोय. धावफलक आहे. पाहिला आपण त्रॉनसाईडच्या बाजूने चेंडूला खेचला. ओहो, ते कर्णधार होते. अक्षय बॅकअप केला परंतु नकार दिलाय. इथे जवळजवळ आपण पाहिला सव्वाला इथे रन्स मिळेल. तेहतीस धावा फलकावर. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर मिस केला पूर्णपणे. फलंदाज आता एक प्रयत्न करतोय की आडवी बॅट वापर करतोय, परंतु ती आडवी बॅट सुरुवातीला आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडूवर योग्य होतीये, परंतु इथे आपण पाहिलं मग गुडलँड स्पॉटवरचे चेंडू आहेत आणि त्या स्पॉटवरच्या चेंडूवर तुम्ही अक्रॉस क्रिकेट खेळते तर मग कुठेतरी तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतंय. आणि त्याचं चित्र हे दिसून आलं या बॉलवर. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. चांगली फिल्डिंग तिसऱ्याच्या घेऱ्यामध्ये आणि आत्मविश्वास नक्कीच मित्रमंडळी वाढवण्यासाठी गोलंदाजाचं नक्कीच अशा प्रकारची फिल्डिंग करणं गरजेची बाब असते. पहा आता एका धावेने टीमची टोटलमध्ये भर पडली आहे. चांगलं कमबॅक करून दिलं. टीमची टोटल झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा या फलकावर पाहायला मिळतात. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं ना की मोठ्या प्रमाणात कमबॅक केलं इथून या गोलंदाजाने. आता पाहावं लागेल की शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक असेल आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये डेफिनेटली इथून 15 ते 16 म्हणजे जितक्या जास्त होतील तितक्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण पाहतो एक भव्य दिव्य अशी स्पर्धा म्हणजेच सह्याद्री चषक 2024 अजय टीम सह्याद्री स्पोर्ट्स बापाणीच्या माध्यमातून हा आपण पाहिलं तर उत्तम दर्जाचा क्रिकेटचा सोहळा जो प्रत्यक्षात या जय बजरंग पाळणपाड्याच्या मैदानावर रंगला गेला आहे. आणि पाहिलं आपण तर आज जवळजवळ दुसरा दिवसामध्ये चांगलं क्रिकेट हे तुम्हा आम्हा सर्वांना जरूर पाहायला मिळेल. परंतु एक छोटासा ब्रेक. आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामा होई गो आई माझी सत्वाची. जरूर डेफिनेटली आपण पाहिलं तर डीजे पवार का पवार डीजे महेंद्र पवार. विकासच्या विरोधात केलेला हल्ला चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला.
षटकार. थँक्यू डीजे. हा खेळाडू आपण पाहिला ना सागर, आणि ज्याप्रमाणे क्रिकेट खेळतोय अप्रतिम अप्रतिम बिग हिटिंग. आतापर्यंत त्याची इनिंग पाहिली आपण तर अतिशय देखणे शॉट त्याने पाहायला मिळालेत. यावेळेस थोडासा गोलंदाजीमध्ये आपण बदल पाहायला मिळाला. ओ इथे काहीतरी घडलंय, विपरीत घडलंय. नक्कीच पाहावं लागेल. तिसरा अंपायरला रेफर केलंय, कारण की अगदी क्लोज हा कॉल असू शकतोय की एक धाव आली होती, दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट झालाय की नाही हेही पाहावं लागेल. आणि जर झालाय तर मग खेळाडू आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये इन झालाय की नाही हेही पाहावं लागेल. धगधग वाला मुवमेंट, टेन्शन वाला मुवमेंट आहे. Keep rolling. Yeah. Original decision. Yeah, say original decision. Original. It's a fair delivery. देख बाइफल का प्लेयर देख. Our decision is नॉट आउट, कारण की पाय हा लागला होता तिथे विकेट किपरचा, असं त्या रिप्ले मध्ये मात्र आपण पाहिलं दिसून आलंय. आणि थर्ड अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवलेलं डिसिजन नॉट आउट नक्कीच इशारा मिळाला. आणि मी तर म्हणेन की आता या येणाऱ्या काही चेंडूमध्ये हा खेळाडू नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. हो बॅटची कडा होती, फाईन लेग आहे तिथे, चेंडू चालला आहे डी झोन मध्ये. 2 धाव मात्र मिळतील. धाव फलक 2ने पुढे सरकलं जात आहे. फलकावर आपण पाहिला 44 धावा. हा मंगलमूर्ती नागली टीम आपण पाहिली आहे, तर मग या टीमला कमी लेखून चालायचं नाही आहे. जरी आपण पाहिलं की त्यांच्याकडे सध्या गोलंदाजीचा क्रम आहे, पण बॅटिंगमध्ये त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. टायमिंग फिल्डर भरपूर आले होते दूरचा अंतर चेस करण्यासाठी, कॅचपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु 2 धावा मिळाल्यात. डेट ओव्हरमध्ये चेंडू टाकून झाले आता 4, म्हणजे आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात, म्हणजे 1 षटकार आणि 3 दुहेरी आल्यात. राहिलेले आता 2 चेंडू, या 2 चेंडूवर आणखीन 2 गुड हिट, मग हे ओव्हर आणखीन सुपरहिट होईल. बॉलिंगमध्ये आपण पाहिलं थोडासा रिदम चुकतोय, आणि रिदम चुकल्यानंतर काही चुकतंय ते गोलंदाजाला माहिती असतं, आणि नुकसान भरपूर होऊ शकतंय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतंय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. समोर चांगला एक धाकड खेळाडू पाहतोय आपण सागर. हो यावेळेस मात्र आपण पाहिला तर नक्कीच जो शॉट खेळायचा होता तो अगदी ऑफस्टमच्या जवळच्या चेंडूवर, परंतु हा चेंडू पाहिला आपण मिडल ऑफ दी लेग आणि तिथे हाताळला, आणि तेच कारण पाहिलं आपण की इथे थोडासा कमी आहे हा खेळाडू, आणि नक्कीच ते ओळखलं विकासनं आणि एक अप्रतिम चेंडूची हाताळणी केली आहे. डॉट शेवटचा अंतिमचा चेंडू. नेक्स्ट मॅच 2 कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचा आहे. फटका खेळला होता, परंतु इथे काय घडलंय, खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ता पाहिला पण तर इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे, परंतु जवळजवळ आउटफील्डमध्ये भरपूर काही चुका होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचंच प्रमुख कारण आपण पाहिलं तर नक्कीच जवळजवळ फायदा जरूर मिळाला भगवा प्रसन्न भावकल टीमला. 48 धावा झाल्यात आणि 49 धावांचं लक्ष असेल. चला 2 कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये
आपण पहिले आयोजक टीम असेल आणि एवन सारजा टीमचे कॅप्टन आणि जिथे सज्ज असतील आमचे साथी संरक्षक मित्र विजयजी भोये. छनछनन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, हले हले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. काही सुचत नाही वाय वाय, धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय, तुम्हीच माझे आहो होणार का हो, बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय, नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, परी आणि अप्सरासे झाला. धन्यवाद डीजे. चला आपण या ठिकाणी टॉस करूया. एका बाजूने असणार आहे सह्याद्री स्पोर्ट बापाणे टीम, तर दुसऱ्या बाजूने आहे A1 स्पोर्ट सारजा. तर तुळशीराम धुमाळ काकांना विनंती करते आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस जो आहे तो आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने असणार आहे A1 सारजा संघ, तर दुसऱ्या बाजूनं सह्याद्री स्पोर्ट बाफाणे हा संघ आपण पाहणार आहोत. टॉस जर आपण पाहिला तर एका बाजूने आहे म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूने आहे सह्याद्री स्पोर्ट. म्हात्रे ब्रदर्स असा कॉल आला होता, मात्र येथे सह्याद्री स्पोर्ट. टॉसचा निकाल आपण पाहिला तर A1 स्पोर्ट सारजाच्या बाजूने लागलाय. काय डिसिजन असणार आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि निश्चितच या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 ते 35 असे कुठले बॅटर आहेत त्यांचे जेणेकरून नावं आम्हाला निश्चितच माहिती पडतील. कारण आमचे बॅटर आज आहेत नाही खेळायला जास्ती, तरी पण भावेश आहे, वैभव, गणेश, चेतन, दिनेश हे आहेत. तर निश्चितच बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट बापाणे टीमचे संघनायक आहे. टॉस जिंकला तर काय डिसिजन घेतलं असता? क्षेत्ररक्षण. अगदी टॉस हरल्यानंतर देखील क्षेत्ररक्षण तुम्हाला मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, IPL मधले तुमचा आवडता संघ कुठला आहे? RCB आवडता संघ आहे आणि निश्चितच आवडता प्लेयर विराट कोहली. यस, विराट कोहली. धन्यवाद. तर तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर A1 स्पोर्ट सारजाच्या बाजूने तो निर्णय लागलाय, त्याने स्वीकारला आहे बॅटिंग करण्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण करावा लागेल सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमला. येस, आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात झाली आणि सन्माननीय प्रकाशजी किरकिरे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. प्रकाशजी किरकिरे साहेब आपणास विनंती करतोय की आपण मानपूरक येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आयोजकांच्या वतीने सह्याद्री स्पोर्ट्स बापाणेच्या वतीने आपल्या सहर्ष सह्याद्री ट्रॉफीमध्ये स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. हा चेंडू आपण पाहिला तर अगदी खराब फेकलाय आणि खराब चेंडू फेकल्यानंतर पंचांनी मात्र नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला आहे की नो बॉल आहे आणि त्यावर प्लस मात्र रन्स मिळत आहेत 1+1. आणि आता मात्र फ्रीडचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर अजय अपील केले. फ्रीडचा चेंडू होता, लक्षात असायला हवं आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग LBW मिळणार नाही आहे. नक्कीच ज्याप्रमाणे शिकार प्राप्त करायची असेल तर मग फ्रीडच्या बॉलवर मग रनआउटच्याच सहाय्याने मिळवावी लागेल. शॉर्ट पिच, इस पिच उड़ाया है और गेंद कहाँ पे गई
बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए, क्या बेहतरीन छक्का। तांबडी चांबडी ही चमकते उन्हात थैंक यू डीजे। ये छोटा पैकेट है लेकिन बड़ा धमाका हमेशा करना जानते हैं और कर भी दिया है। देखो अब हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया है क्योंकि उनको भी पता है कि हमें क्या चाहिए और क्या नहीं चाहिए। अगर आप उनके जोन में गेंदबाजी करोगे तो आपको वो छोड़ेंगे नहीं, बख्शेंगे नहीं, सीधा बाउंड्री लाइन के बाहर ही छोड़ेंगे। और वही किया और उसके बाद हल्के हाथों से गेंद को दिशा देने का कार्य किया। और अगर देखेंगे ना तो एक रन चुरा लिया। अपस्टंपच्या बाहेर आहे, इनफिल्डच्या वरून कटचा फटका, फाईनच्या डोक्यावरून पाहतोय चेंडू चाललाय वेगानं बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावाच्या, प्रेक्षणीय चौकार। थँक्यू डीजे। इथे पाहिलं आपण तर मग चौकार षटकार आणि तसं आपण पाहिलं पलटवार सुद्धा मोठा झालाय। टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय। बॅकफूट पंच पुन्हा एकदा आपण पाहिला हो, आता मात्र काही डिस्टन्स होता बाजूने, क्या बात है। टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंटचं प्रत्यक्षात दर्शन घडवून आला। चौकार सलगचा दुसरा आणि धाव फळक मात्र तब्बल पोचलं गेलंय 18-18च्या घरामध्ये। आपण पाहतोय ही ठोस ताबडतोब आणि तगडी सुरुवात 49 धावांचा पाठलाग करत असताना मिळवले मंगलमूर्ती नागले टीमनं। षटकाची झाली आहे समाप्ती। थँक्यू डीजे। ज्या परीने म्हटलं जाते ना की कोंबड्यांच्या संगतीत राहाल तर खुडप्यात राहावं लागेल आणि नक्कीच गरुडाच्या सोबत राहणार तर नक्कीच मोठी झेप घेणार आणि तेच मोठी झेप मात्र इथून घेण्याचा प्रयत्न केला। आणि पहिल्या ओव्हरमध्ये काय मोठा बिग स्टार्ट 18 धावेंचा जो केला या दोन्ही बंधूंनी, चांगला स्टार्ट। या वेळेला मात्र अपील सागर बॉलिंग ट्रॅक वर आल्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळवून देतोय आणि मुकेशला मात्र आपण पाहिलं तर परतावं लागतंय। बिग विकेट इज आउट। मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया, हाँ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां, हाँ मेरी चमिया बता देना जरा, अरे ओ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां, हाँ मेरी चमिया बता देना जरा। थँक्यू डीजे। जो बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आता ज्ञानेश्वर येत आहेत। ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की मग पहिल्या इनिंगमध्ये मंगलमूर्ती टीमकडून भरपूर काही चुका घडल्या परंतु त्या बाजूला सोडून मात्र एक सुखद मात्र रास्ता मात्र त्याने निवडला है। म्हणून म्हटलं जातं ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते। जो हो गया वो पीछे छोड़कर आगे निकल रहे, अब अपनी मंजिल को ढूंढ रहे। क्या बेहतरीन फ्लिक का शॉट खेला है, गैप में गेंद आएगी कहाँ पे, अंपायर का डिसीजन हम जरूर देखेंगे। जी हाँ, ये गेंद गई है बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे पूरे के पूरे 4 रन्स। थँक यू डीजे। आपण पाहिलं तर चौकार पहिलाच बॉल फेस करत फ्लिकचा फटका अगदी आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार पेश केला आहे। बॅकफुटला अतिशय चांगला पंच कडक आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू ओ हो मात्र इथे आपण पाहिलंय आउटफील्डने भरपूर काही दगा दिला आतापर्यंत। जवळजवळ दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतोय इथे आपण पाहिलं थोडासा थ्रो आपण पाहिलं कमजोर पाहायला मिळाला। प्रति आपण पाहिलं तर 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडला जात आहेत। 49 धावांचं 3 धावा जोडल्या जातात की इथून जवळजवळ आपण पाहिलं तर 49 धावांचं लक्ष्याचा पाठला करत असताना धावफळक पोचलं गेले पाहता पाहता 25च्या घरामध्ये पोचले, याचा अर्थ 24 धावा हवेत।
मॅच जिंकण्यासाठी, कारण की 49 धावांचं लक्ष आहे. चेंडू टाकून झाले त्या ओव्हरमध्ये 3, म्हणजे जवळजवळ आपण पाहिला मग 15 चेंडूचा खेळ राहिला आहे. ऑन साईडला फटका आहे, फिल्डर आहेत, परंतु काऊ कर्नरला मात्र आपण पाहिलं तर थोडंसं वाईडिश लॉंग ऑन म्हणू शकतोय. काऊ कर्नरचे खेळाडू आले होते, परंतु त्यांना प्रयत्न जमला नाही आहे. परंतु लॉंगॉनच्या खेळाडूने मात्र चांगलं बॅकअप केला. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. आणि जवळजवळ आपण पाहिलं की जिथे मुकेश बाद झाले, परंतु कमालीचा खेळ देवाने केलाय. ज्ञानेश्वर मी तर म्हणेन की टीमची गरज समजत असताना आणि समजदारीचं क्रिकेट आणि जबाबदारीचं क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकफुटला कट केला जातोय, आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केला जात आहे. म्हणतात ना, ताकदपेक्षा नजाकत शानदार असते आणि नजाकत ही दमदार आहे. या खेळाडूकडे टायमिंगचा अगदी योग्य रीतीने वापर करत असताना आपण पाहिला काय क्लासिकल फटके, कटचे फटके आतापर्यंत पेश केलेत देवाने. आणि आपण पाहिलं तर धाव फलक वेग पकडत असताना धाव फलक पोहोचला गेलाय 31च्या घरामध्ये. तर यावेळेस आपण पाहिला कडे हा शॉट ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा मिळते पंच वैभव दोम सरांच्या माध्यमातून. 1 रन्स मात्र मिळेल. 32च्या घरामध्ये धाव फलक इथून पोहोचला गेलाय. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की आता मॅच जिंकण्यासाठी चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धाव्यांची गरज असेल ती म्हणजे 17 है तो खतरा भी है ऐसा कहा जाता है, लेकिन खतरा अब किस टीम के लिए आएगा ही देखने वाली होगी बात. क्योंकि एक तरफ है जो आप वागोबा प्रसन्न भावकल की टीम को देख रहे, उन्होंने पहले इनिंग में बेहतरीन बल्लेबाजी करी थी, लेकिन उनको इस मुकाबले में अगर बने रहना है तो गेंदबाजी भी उतनी अच्छी करनी होगी, क्योंकि 2 ओवर का खेल लगभग खत्म हो चुका है और 16 की औसत से उन्होंने 32 रन जो खर्च किए, और ये 32 रन अगर 16 की औसत देखेंगे ना तो लिमिटेड ओवर के क्रिकेट में बहुत ज़्यादा होती है. तो कहीं ना कहीं इकोनॉमिकल और विकेट टेकर गेंदबाज की ज़रूरत है. अगर इस मैच में आपको पलटवार करना है, कमबैक करना है इस मुकाबले में, तो कहीं ना कहीं विकेट टेकर गेंदबाज को लाना होगा तीसरे ओवर में, तब जाके आपको कहीं ना कहीं मौका मिल सकता है. या फिर इस ओवर में भी इससे ज़्यादा रन आप खर्च करोगे तो फिर ये मुकाबला आपके हाथ में नहीं आएगा, और जैसे कि मानो कि आपके हाथ से रेत की तरह से निकल जाएगा. तो इस मुकाबले में कौन बाजी मारेगा अब देखने वाली होगी बात. कहीं मत जाएगा, जुड़े रहे हमसे, देख रहे आप एक बेहतरीन ऑर्गेनाइजमेंट सह्याद्री ट्रॉफी और एक लाजवाब मुकाबला आप सभी के सामने आता हुआ. भाभी जी थोड़ा जल्दी चलिए, जल्दी जल्दी, नहीं तो आपको बॉल लग सकती है. चला आपण वळूया मैदानाच्या दिशेनं, कारण त्यात बॉलिंग ट्रॅकवर 17 धावा हवे आहेत आणि स्ट्राईक एंडकडे देवा नावाचा बॅटर आत्तापर्यंत त्याने एक उत्तुंग षटकार ठोकला आहे. त्याच नंतर आपण पाहिलं तर त्यांच्या पारीमध्ये क्लासिकल चौकार मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर त्यांची साथ देत आहे. ओ इथे पाहिलं आपण तर अफसमच्या चव्हाळ होता, कट करण्याचा प्रयत्न होता ना पाहायला मिळाला. इथून आपण पाहिलं डॉट, आणि वाईड नंतर आपण पाहिलं तर जवळ डॉट चेंडू म्हणजे भरपूर मी तर म्हणेन की मग इफेक्ट मात्र टाकण्याचा प्रयत्न करतील. परंतु मंगलमती नागली टीम सध्या तरी आपण पाहिलं तर फ्रंट फुटवर आली आहे, कारण की चांगली बॅटिंग केली आहे त्याने. इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे, शतरक्षक आले दुरून, परंतु जजमेंट चुकलंय, कॅच ड्रॉप झालाय. हे जे मात्र आपण बॅकअप देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अंतिमच्या टप्प्यापर्यंत पाहावं लागणार आहे की हा चेंडू कुठे आहे. आणि येस डेफिनेटली पंचांचा इशारा 4 धावा.
येस मला वाटते नक्कीच तिकडे गंगारामजी होते आणि त्याने इशारा पोचवला होता. प्रेक्षक आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. चौकार आलाय 37 ऑन साइडला लॉब केलाय गॅप मध्ये आणखीन एक चौकार. क्या बात आहे देवा. जवळजवळ मागच्या स्पर्धेपासून आठवत आहे की कशा पद्धतीच्या फॉर्म मध्ये चालू आहे, कारण की त्याचा शो नक्कीच आपण शेलार मैदानावर सुद्धा पाहिला होता. या मैदानावर पाहतोय धाव फलक पोहोचला गेला 41च्या घरामध्ये 8 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू आणि 8. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 49 धावा अशा वाटत होत्या की 24 चेंडू मध्ये नक्कीच चांगल्या धावा आहेत, परंतु बॉलिंग आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्या बॉलिंगच इथे इतर म्हणेन की थोडासा गंभीर विषय बनलाय. अपस्टमच्या बाहेर आपण पाहिला तर नाही गोलंदाजी करू शकत आणि देवाला प्रत्येक पाहिला आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. जवळजवळ 3 चौकार मात्र इथे ठोकले गेलेत आणि चौकाराची हॅट्रिक्स कंप्लीट केली आहे ती म्हणजेच देवानंद वळवी याच्या माध्यमातून आणि त्यांना मिळतील रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच पार्थ हेमंत लाखा त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे आणि अनलिमिटेड म्हणजेच शेवटच्या क्षणापर्यंत. कदाचित चौथा पाहायला मिळेल का. कट केलाय परंतु आपण पाहिलं फिल्डर आहेत तिथे. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या गेल्यात आणि या 2 धाव फलक पोहोचला गेले तब्बल 47 च्या घरामध्ये. म्हणजे आता 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 1. म्हणजे याच ओव्हर मध्ये फिनिश करायचं असेल तर मग 1 चेंडू आणि 2 धावा. केलाय अगदी अलॉंग द कार्पेट. धाव 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र 1 धावेची अजून गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धाव असेल आता मात्र मॅच जिंकण्यासाठी. परंतु देवाची पारी कमालची पारी पाहायला मिळाली. आपल्या टीमसाठी वैयक्तिक जे कॉन्ट्रीब्युशन असतं ना कमालीचं दिलंय आणि ज्याप्रमाणे 49 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि 29 धावांची खेळी महत्वपूर्ण करून मात्र परतत असताना निकष पाहायला मिळतोय. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिले तर गरज आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि 1 धावेची. चला वळूया आपण डीजे महेंद्र पवार यांच्याकडे. गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये वरतूया. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील ठना ठना तुझं बोंबलशील. धन्यवाद डीजे. क्या बात आहे वैभव. तुम्ही यांचा सगळ्यात आवडतं हे गाणं आहे. 1 धावेची गरज आहे आणि ती गरज कंप्लीट केली आहे आणि अशा तऱ्हेने या सामन्यामध्ये विजय संपादन केला आहे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या टीमनं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीम आणि वगवा प्रसन्न भावकर टीम. नक्कीच आपण आला तिथे जवळजवळ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सह्याद्री स्पोर्ट्सच्या वतीने आपले आभार व्यक्त करतोय आणि लगेचच फोकस करतोय मॅन ऑफ द मॅचच्या प्रबल दावेदारीकडे. आणि तिथे प्रबल दावेदार खेळाडू आहे आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत. तिथे जर खेळ पाहिला तर मग 2 असे खेळाडू आहेत. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार आहे. देवानंद वळवी 12 चेंडू 29 धावा कमालीची बॅटिंग आज ओपनर